Now it's time for work and energy chapter, 9th standard. Work means we everybody know force into displacement, and energy is nothing but capacity to do the work. So what is energy? The capacity to do the work. आता सर्वांनी इकडे बघा, त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल काय आहे? एक आपली एकदम क्यूट बेबी ड्रॉ केली आपण. तर क्यूट बेबी जी आहे टॉय ते पुल करत तिच्याकडे ओढत घेऊन चालली. ताकद लागेल, यस और नो? किती कार्य करावं लागेल, किती येते का लक्षात? तर कॉम्पोनंट असतात. काय असतात? कॉम्पोनंट. ते कॉम्पोनंट शोधायचे आपल्याला आणि हाऊ मच वर्क इज डन आपण ते त्या याच्याने बघू शकतो. सो वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण जर लक्षात घेतलं इथं आपण ह्या डायग्रामला स्केमॅटिकली ड्रॉ केलं. तर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की हा जो ब्लॉक आहे कुठून ओढलं जातं आहे? ह्या पॉईंटवरून. इथं आपण हॉरिझॉन्टल लाईन ताकद लागते ती काय आली तुमची? जर हॉरिझॉन्टल पासून हा जो फोर्स आहे कॅल्क्युलेट केला तर याचा अँगल आपण थिटा घेतलेला आहे. काय घेतला आहे? थिटा. सो आपण जर वैभवी लक्षात घेतलं तर एफ काय? अप्लाइड फोर्स. आणि F1 काय? तर तो कॉम्पोनंट ऑफ फोर्स आहे. काय तो? कॉम्पोनंट ऑफ फोर्स. कॉम्पोनंट म्हणजे त्याचा एक भाग आहे. कॉम्पोनंट ऑफ फोर्स इन गिवन डायरेक्शन. इन गिवन डायरेक्शन. 9th ला शेवटी तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा हे दिलेलं आहे. तर कॉस थिटा म्हणजे काय असतं? सो कॉस थिटा इज नथिंग बट ॲडजसंट साईड म्हणजे लगतची बाजू. ही थिटा आहे की नाही, हे हायपो आहे, हे कर्ण आहे. याचं इन्व्हॉल्वमेंट नसतं. एक तर ऑपोजिट साईड असते किंवा ॲडजसंट साईड असते. तर शेजारील बाजू म्हणजे साईड हायपोटेनियस आहे ती नाही घ्यायची. घेताना आपण कुठली घेतली? ॲडजसंट साईड. ॲडजसंट साईड टू द हायपोटेनियस. मग आपण इथं शोधूया कॉस थिटा इज इक्वल. दे डिडंट यूज द वर्ड कॉस थिटाच्या जागेवर त्यांनी ॲडजसंट आणि हायपोने वापरले. त्यांनी वापरले बेस to the hypotenuse. Base to the hypotenuse. मग इथं आपण जर बघितलं तर कॅल्क्युलेट केलं तर हे ट्रायंगल मी फक्त आता शेवटी ड्रॉ. तर थिटाची ही जी बाजू आहे ही येणार ॲडजसंट साईड. त्याला सिंपल मराठीत जर बघायला गेलो तर लगतची बाजूच म्हटली, शेजारी बाजू. आणि हे आलं हाय. तर कॉस थिटा आपली काय किंमत येते? कॉस थिटा इज इक्वल टू बेस दॅट इज F1 अपॉन. मग F1 ची व्हॅल्यू काय आली? हे दोघांचं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन, F इंटू कॉस. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ F1? F1 इज इक्वल टू F कॉस थिटा. काय आलं? F कॉस थिटा. स्टार्टर्स मी करत असताना काय केलं तर म्हणजे वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. बरोबर. तर आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट.
तर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण मागच्या चॅप्टरला पण बघितलं होतं, व्ही इक्वल टू यू प्लस एटी एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यात एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटीच करतो. त्यात एस काय होतं तुमचं नमूद डिस्प्लेसमेंट. सो हिअर एस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट टॉय. काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ टॉय. हे टॉय किती डिस्प्लेस होतं, ताकद लावली म्हणजे तो डिस्प्लेस होईल. येस और नो? तर तो डिस्प्लेस होतो, मूव्ह करतो. मग आपण काय घेऊया, फोर्स. फोर्सच्या जागेवर घेतला आपण एफ कॉस थीटा आणि डिस्प्लेसमेंट किती आहे एस. एफ इंटू एस एफ 1 इंटू 2 इंटू 3 1 इंटू 3 इंटू 2 लिहिलं जातं. तर एस काय आलं तुमचं लिहिलं. सो किती कार्य, हाऊ मच वर्क इज डन सांगा. एफ एस कॉस थीटा. परत बोला एफ इतकं कार्य होतं. आलं का लक्षात? लक्षात घे, लक्ष दे. एफ एस कॉस थीटा. मग डिपेंड करतो हा जो अँगल आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जे सुटकेस आजकाल जे नवीन वापरताय त्याचं अँगल जितकं परफेक्ट असेल तितकं परफेक्ट तुम्हाला काय भेटेल, तिथं रिलॅक्सली तुम्ही कार्य करू शकता. पण अँगल जर चुकीचं असेल तर तुम्हाला कोणीतरी असं वाकून आणि मग ते तुम्हाला ते ट्रॉली सरकवायला लावतोय, तर तुम्ही ती ट्रॉली कधीच बाय करणार. आलं का लक्षात? तसं एक टॉय सांगितलेलं आहे त्यांनी. तर मग इथं आपण काय बघितलं की अँगल खूप महत्त्वाचा आहे. मग आपण काय करायचं, इथं आपण व्हॅल्यू घेतो डब्ल्यू इज इक्वल टू, मी तर कंडिशन्स सांगतो तुम्हाला, इन्स्टेड कंडिशन्स पण सांगतो. फर्स्ट कंडिशन काय तुमची ॲट 0 डिग्री. पहिली कंडिशन आपण काय घेतली 0 डिग्री म्हणजे पूर्ण सरपटत जातो. तर डब्ल्यू इज इक्वल टू, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, प्लीज मला परत सांगता का? बोला. मग थीटाच्या जागेवर आपल्याला काय घ्यायचं आहे 0. थीटाच्या जागेवर आपण काय घेणार 0 डिग्री. देअरफॉर कॉस थीटा दॅट इज कॉस 0 इज इक्वल टू हाऊ मच, कॉस 0 इज 1. कॉस 0 किती आलं 1. कॉस 0 1 असतं, कॉस 90 0 असतं, हे लक्षात ठेवा. मग कॉस 0 1 आलं. तो डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू हे जे कॉस थीटा आहे हां ते काय झालं आहे कॉस 0. हे 0 इज ओके युअर कॉस 0. तर काय येणार कॉस 0 घेतो फर्स्ट अँड देन एफ इंटू एस कॉस 0ची व्हॅल्यू 1. सो टोटल तुमचं वर्क डन होणार डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. तर हे पॉझिटिव्ह वर्क होतं. हे कोणतं वर्क होणार पॉझिटिव्ह वर्क म्हणजे तिथं कार्य होणार. देन सेकंड ॲट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. अगेन थीटा इक्वल टू 90 डिग्री. फॉर्म्युला सेम आहे, परत सांगा. डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा. त्या जागेवर लिहितो मी कॉस 90. बट कॉस 90 किती आहे कॉस 90 इज 0. कॉस 90 किती आहे 0. मग आपण बघूया डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस 90 इज मल्टिप्लाइड बाय 0. 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग. तर आन्सर काय येणार 0 ने आपण कुठल्याही संख्येला गुणलं तर 0 येतं आहे. 0 आला आन्सर. 0 येतं आहे म्हणजे तिथं कार्य झालं का. वर्क इज नॉट डन. कार्य होणार नाही. म्हणजे जेव्हा आमची छोटीशी ऋतुजा त्या टॉयला जर का उभं फिरवेल, चाकं सोडून दिले. आता आपण ह्या टॉयबद्दल बोलते, आपण अमेरिकन टुरिस्टरबद्दल नाही बोलते, ते मॉडिफाईड. पण आपण लहानपणी टॉय जर घेऊन जातो एखादी खेळणं बरोबर, तर त्याचे चाकं जर खालती लागून आहेत आणि खेचतोय तर ते वाहन काय आहे चालतंय. पण त्या टॉयला आपण जर का चाकं बेसला आहे, चाकं कुठे बेसला आहे आणि त्या चाकांना सोडून आपण जर का उभं करून दिलं त्या टॉयला, ते टॉय चालेल का नाही. आणि 90 डिग्री म्हणजे काय आलं परपेंडिक्युलर. 90 डिग्री म्हणजे काय आलं
परपेंडिक्युलर, म्हणजे तिथं कार्य होईल का? नाही. मग परत ॲट थर्ड कंडिशन थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. उचलून सांग म्हणा, उचलतील बघ. ॲट थीटा इक्वल टू किती आलं? 180 डिग्री. 180 डिग्री आलं तर कॉस थीटा किती आहे? कॉस 180. कॉस 180 म्हणजे किती आलं? -1. कॉस 180 किती आलं? -1. सो W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस. इथं किती लिहिणार? आणि F इंटू S. कॉस 180च्या जागेवर किती आहे? मायनस. तर हे मायनस आलं, -F इंटू S. इट मीन्स हे W इक्वल टू FS आलं, W इक्वल टू 0 आलं आणि हे आलं W इक्वल टू -FS. सो वर्क निगेटिव्ह वर्क. मग सर निगेटिव्ह कार्य कधी होतं का? तर इथं पण कार्य होईल, इथं पण कार्य होईल, पण कार्य कसं होईल ते लक्षात घ्या की आमची ऋतुजा पॉझिटिव्ह साईडला ताणत होती. ज्या ती पॉझिटिव्ह साईडला ताणते तर काय येणार? पॉझिटिव्ह वर कसं राहील की ट्रॉली ह्या साईडला ताणली गेली. 0 म्हणजे उभी करून दिलेली आहे ट्रॉली, कार्य होत नाही आहे. पण निगेटिव्ह काय तर माहिती का बेटा? निगेटिव्ह काय येईल की ती ट्रॉली ऋतुजाला घेऊन चालली आहे, कारण तिचं वजन जास्त होतं. ऑपोजिट साईडला कार्य व्हायला, इन्स्टेड ऑफ लेफ्ट हँड साईड ते कार्य ऑपोजिट साईडला होईल. आलं लक्षात? येस ऑर नो? ओके.